नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, आज लय वाईट वाटतंय त्या बाळाचं. सर्वांना माहीतच आहे 4 वर्षा मुलीच्यावर का नाही अत्याचार झालेला, आणि त्या म्हाताऱ्याला काय कळत असेल का नसेल. नरसापूर गाव या इथे म्हणजे बाळ गेलं होतं. पण काय बोलायचं कसं, मुली असं आता वाटतं की मुलीला जन्मच कसं द्यायचं. आणि बघा आता तर राहूनच साईडला गेले. जसं वय आता विचार करा, 20, 25, 30, 35 वर्षाचं चालू होतं ते आपण बघत होतो. पण आपल्या महाराष्ट्रात असं होईल असं वाटतच नव्हतं. मला असं वाटायचं आपलं महाराष्ट्र माझा महाराष्ट्र इतकं चांगला आहे. तर ते तरी म्हाताऱ्याच्या अंगात आता किरडीवर बसायची वेळ आली त्या म्हाताऱ्याची. त्यावेळी बघा, तिला नातीसारखे ती बाळ 4 वर्षाचं बाळ आहे. नातीच्या वयाची त्याला लाज वाटलं नसेल का? ह्या लोकांना का नाही फाशी झाली पाहिजे, जिवंत जाळले पाहिजे, तुडवून मारलं पाहिजे माणसानी, कोर्ट बिर्टचं विचार करूनही. आणि खरं सांगू का, अशा लोकांना ना चुपचाप माणसांच्या हातात देऊन टाकू, पब्लिकच्या हातात. पब्लिकनी तुडवून असल्याला मारलं ना तर दुसरी आहे ती सुधारतील. ह्यांच्या कोर्टाची काय विचारण, कोर्टाचं काय नाही घेत बसायचं. त्या बाळानं काय केलं होतं, सुट्टीवर गेली 4 वर्षाच्या मुलीला अजून जग काय आहे तेच माहीत नव्हतं. किती छोटीशी चिमुकली आहे ती, किती मासूम चेहरा आहे, किती म्हणजे तिला काय कळत असेल कसलं म्हाताऱ्यानं अत्याचार केलंय. त्याला आता किरडीवर त्याला असली हौस, आणि त्याचा चेहरा बघून मला भीती वाटते. मुलीला जन्म कसा, असं आपण म्हणतो ना, बेटी बचाओ बेटी पढाओ. भाई बेटी कहाँ बचा कहाँ पढाय, असे दरिंद्रे म्हणजे भारतात जागोजागी तयार झालेले आहेत. आता काय सांगायचं सांगा. हे म्हाताऱ्याला लाज कशी वाटली नसल, असं मारायला पाहिजे ना. ह्यांना चपलीनं मारलं तरी कमी आहे. हे सगळं काही नाही, वड काही नाही. मी तर 2 दिवस झाले एवढी शिव्या देते का नाही. जेव्हापासून मला हे घटना कळाली मी लय शिव्या दिले. मी खरं सांगते, ह्या म्हाताऱ्याला का नाही जिवंत कशाला सोडलंय काय माहित. जिवंत नाही, ह्याला पब्लिकच्या हातात चुपचाप देऊन टाकाय पाहिजे. ह्याला असं मारलं पाहिजे का नाही, जीवच घालवला पाहिजे, जागेवर ठार केला पाहिजे. ह्यांना जागेवर गोळीनं तरी उडवला पाहिजे. या लोकांना अशी म्हणजे जिवंत जाळलं की थोडं ठीक राहतं. अशांना ऍसिड टाका, तिकडे जाळा, फाशी लावा, काय करा, यांच्यासाठी सजा ती पण कमीच आहे. दलिंद्र्यानो, कसलं म्हातारडा आहे, कसलं भयानक चेहरा. 66 वर्षाचा म्हातारा. आता तुला नेहलं जाळायला, तुझं वय हाय वे, एवढी नाटकं एवढ्याशा बाळाला. काय रे देवा, मी कुठं तरी जाऊ, मला तर काहीच कळना. म्हणून तर पूजी साहेबांना आम्ही सोडत नाही. नरसापूर येते, किती सुंदर, किती छोटीशी मुलगी आहे. 4 वर्षाचं बाळ माझ्या गाय एवढं आहे ती. आणि विचार करा कसं ती व्हिडिओ आलाय समोर, बघितलं ना, चल तुला वासरू दाखवतो. मग ती बाळ पुढं पळतंय, आणि माग म्हातारा जाते. राक्षसची अवलाद, राक्षस आहे तो. थेरड्या कुठला, त्याला चोपला पाहिजे, त्याला जीवच ठार मारला पाहिजे. कसलं ती बाळ माग म्हणजे मला इन्स्टाला फोड आला. मग पूजन म्हणजे साहेबांना विचारलं, ते सांगितलं हो जयू. परत का नाही, मग सगळी हिस्ट्री बघितली. नरसापूर पुणे जवळच आहे, तिथली आहे. आणि 66 वर्षाचं म्हणजे एक कोण लिहितं 66, कोण लिहितं 65, पण जे पण आहे, जायची वेळ आली की ह्या वयात त्याला बाळ पण सुसना, काय सुसना. दलिंद्र्यानं आलाय का, कसलं बाळ चालतंय, त्याला घेऊन गेलंय. बघा, कुणावर विश्वास ठेवू नका. बघितलं ना, समोरचीच घटना आहे ही. अशी घटना चालू आहे ना आजकाल. त्यामुळे ना मुली म्हणा, आपण पण सेफ नाही. का मुलीला जन्म ह्यासाठी घाबरतेत आई बाप, की हे असे दलिंद्री बघतात कुठं. आता बघा, ह्याचं वय बघून असं वाटतंय का की म्हातारा मरायच्या गुज्जुगीला आलाय, आता कधी पण तो टपकल. तर ह्यो असा करल म्हणून कुणाला विश्वास होईल का, होता का? तर विचार करा, अशी दलिंद्री आसपास असते, राक्षस असतात. अशी सर्व नसतात पण असतं. कधी राक्षस जागल असल्या थेरड्यांचे जागतात, तर दुसऱ्याचं घेऊन काय बसलाय. त्यासाठी आपल्या मुलींना, या मुलाला सुद्धा, आपण पण एक आई आहे, आपण मुलाला जन्म दिलाय, मुलांना पण व्यवस्थित त्यांना बाबा कसं वागायचं कसं नाही. आणि मग मुलीला कुणाच्या घरी आपलं जवळचं असलं तरी पाठवू नका. आम्ही कायमचं म्हणतो. शेजारी पण आमचा वाढदिवस असला तर दरवाजात ठेवते आणि
मुलींना दोन्ही पण मी बघत असते, केक कापला की लगेच घरात घेऊन येते, मी नाही पाठवत. त्या साहेब फौजी साहेब म्हणतात कुणावरही विश्वास करू नको मुलींच्या बाबतीत. जग दिसतं तसं नाही, चेहरा दिसतो तसा नाही. खूप सारे दलिंद्री राक्षसी असे लपलेले आहेत आणि लांब नाही, आपल्या जवळचेच असतात. जसं की म्हातारा जवळचाच असेल ना, त्याच गावचा आहे, तर बघा ओळखी बिना ओळखीची तर नशील गेली ती बाळ, हा ना, ओळखीचीच गेली ना. मग बघितलं का त्याच्यात राक्षस कसलं, त्याला काय म्हणू, कुठलं हे. मी लय शिव्या दिलेत, मी खरं सांगते, लय शिव्या दिले. आई त्या आईनं काय, आईला काय वाटत असल, बापाला काय वाटत असल, 4 वर्षाचं लेकरू, त्याला जग अजून जग काय आहे, कसं आहे जग हेच माहित नाही. लय नीच. आणि मी खरं सांगते, कुणावरही विश्वास ठेवू नका, अजिबात नाही. सुट्टीवर मुली किती चांगली मोठी झाल्यात माझ्या मुली, मी पाठवते, अजिबात पाठवू नका. संगतीला जावा, एन्जॉय करा, मुलांना संगतीला घेऊन जावा, मुलाला, आणि परत घेऊन या. कारण आपण म्हणतो माझे नातेवाईक आहे, मी तिथं पाठवते, इथं पाठवते, ही नातेवाईक कशीच पाठवून झालेलं आहे ना, सगळी तशी तर नाही, पण कधी काय घटना घडेल हे आता सिद्धच आहे, समोरच आहे. त्यामुळेच विचारपूर्वकच निर्णय घेतलेले ठीक राहील. कारण का, ते अजून आहे बाळ, त्याचा ॲक्सिडेंट झाला नाही किंवा ती जादा सिरियस आहे, आता डॉक्टरपाशी आहे, म्हणजे आजार आहे, असं तर काहीच नाही. त्या बाळाला एवढं दुःख, एवढं त्रास न, एवढं मारून त्याला कुठं शेणाच्या ह्याच्यात ठेवलेलं, त्या बाळानं असं काय पाप केलं होतं, त्याला एवढी मोठी सजा असली दलिंद्री केली त्याच्यावर, एवढी त्या म्हाताऱ्यानं केलं, तर तिनं काय एवढं केलं होतं एवढ्याशा बाळानं. त्यामुळे ना कुणावर विश्वास अजिबात ठेवायचा नाही. मग आम्ही तर ठेवतच नाही, कारण आमच्या पुढे जेवढी घटना चालू आहे, फौजमध्ये सुद्धा आम्ही विश्वास ठेवत नाही. बघितले नाही का गेल्या वर्षी फौजमध्ये, तुम्ही बघायला भेटले नाही तुम्हाला, फौजमध्ये सुद्धा 8 वर्षाच्या मुलीला असंच मारून टाकलं. त्यामुळे आम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही, कारण खूप सारे आमच्या घरात आमच्यासोबतच असं घडलेत, तर बाहेरवर आम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे माझ्या मुली चौकटीच्या बाहेर माझ्याशिवाय नसतात. जेव्हा मी बाहेर जाईन कडी लावायला होते, अजिबात मी असतावर किंवा पापाई असतावर कडी अजिबात उघडायची नाही. आवाज देईन तवाच खोलायची. माझ्याकडे कॉल असेल बेटा, फोन नाही आवाज आला तर मी फोन करीन, फोन अटेंड करून मी दरवाज्यात बघायचं. 2 दरवाजे असतात, एवढं आम्ही ठेवतो. कारण का, आजकाल कोण कुणाचा विश्वास कुणावरही नाही. ठीक आहे, तर चला काय सांगावं आणि काय बोलावं काहीच कळना झालंय.